नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? नक्कीच मजेत असाल. काल महालक्ष्मी गौराईचं आगमन झालं. आज दुसरा दिवस आहे महालक्ष्मी पूजनाचा. मी ना माझ्या नंदेकडे आलेले होते. माझ्याकडे महालक्ष्मी नाही. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर केलेलंच आहे. मला बांगड्या भरायच्या होत्या. मार्केटमध्ये आलेली होती आणि छोटं-मोठं कामसुद्धा होतं. हे आहे मेहकरचं मार्केट. पूर्ण डेकोरेशनचं जे सामान आहे, त्याचबरोबर कपड्यांनी सुद्धा भरलेलं होतं. मी ना लोकल शॉपमध्येच बांगड्या भरणार होती, तर एका शॉपवर थांबले होते. तिथे भरपूर अशा बांगड्यांचे ना कलर छान-छान होते. पण मला ज्या आवडल्या ना, मी त्या कॉम्बिनेशनमध्ये बांगड्या भरलेल्या आहे आणि तुम्हाला सुद्धा शेअर करते मी कुठल्या बांगड्या भरलेल्या आहे. खरं तर ना, मी असं काही घ्यायचं म्हटलं ना, खूप जास्त कन्फ्यूज होतं कपड्यामध्ये किंवा कुठल्याही वस्तू. तर बघा, ह्या कलरच्या मी बांगड्या भरलेल्या आहे 2 कॉम्बिनेशनमध्ये. त्यानंतर बघा सगळं मार्केट फिरलो, तर इथे जाता-जाता बघा, तारेवरची कसरत ज्याला म्हणतात ना, ती हीच आहे. किती गरीब असतात ना लोकं, ज्यांना खायला-प्यायला अन्नसुद्धा नसतं 2 वेळचं, तर त्या मुलीसुद्धा बघा आणि आपल्या मुलांचा किंवा आपलासुद्धा भरपूर खर्च असतो. हे बघून ना मला तर थोडा वेळ बिलकुलच करमलं नाही. त्यानंतर ना घरी आलो तर आज लक्ष्मीपूजन आहे. त्याच्यासाठी 16 भाज्या, 16 प्रकारच्या भाज्यांची भाजी बनवावी लागते आणि आमच्याकडे ना स्पेशली पंचामृत ना अ, म्हणजे शुभ मानलं जातं. महालक्ष्मी पूजनामध्ये पंचामृतसुद्धा केलं जातं. त्याचीसुद्धा तयारी दाखवली होती. गूळ, चिंच, मसाला, त्याबरोबर ना शेंगदाण्याचा कूट, तिळाचा कूट घालून हे पंचामृत बनवलेलं आहे. त्यानंतर बघा 2 वाजेपर्यंत पूर्ण तयारी झाली होती. इथे भरपूर जण होतं सांगितलेले त्यांनी. 10 ते 12 जण बाहेरचे होते. इथे कढी, आमटी, परत भजे, वडे जे उडदाच्या डाळीचे असतात वडे, थापून केलेली पातवडी, एवढ्या सगळ्या प्रकारच्या भाज्या असतात आमच्याकडे. त्यानंतर बघा संध्याकाळची वेळ होती. 4 वाजता ना इथे झाडझूड करून हळदी-कुंकवाचे जे छापे असतात ते सुद्धा दिले आणि महालक्ष्मीची पावलंसुद्धा काढलेले होते. त्यानंतर इथे बाहेर बघा छोटीशी अशी रांगोळीसुद्धा आम्ही घातलेली होती. लक्ष्मीपूजनामध्ये ना 16 भाज्या, त्याचबरोबर जे आंबाड्याची भाजीसुद्धा असते ना, स्पेशली आंबाड्याच्या भाजीलासुद्धा खूप जास्त मान असतो आणि आजच्या पूजनामध्ये आपल्याला आंबट, गोड, तुरट सगळं काही खायला मिळतं. त्यामुळं हे अन्न ना खूप शुद्ध असतं आणि आपल्या शरीरालासुद्धा खूप लाभदायक असतं. माझीसुद्धा छान तयारी झाली होती, साधी सिंपल. माझी पण तब्येत नव्हती ठीक. त्यानंतर ह्या नणंदबाईकडच्या ह्या महालक्ष्म्या आहे आणि वरती जो फुलोरा बांधलेला आहे तो सुद्धा करंज्या आणि पुऱ्या वगैरे त्या बनवतात ना त्याच्यापासून हा फुलोरा बांधलेला जातो. 3 दिवस हा फुलोरा ठेवला जातो. आम्ही ना नेहमी काही येत नसतो दरवर्षी महालक्ष्म्याला. यावर्षी मी पहिल्यांदाच माझ्या नंदेकडे महालक्ष्म्यासाठी आलेली होती. त्यानंतर ना 16 दिवे आणि यांच्याकडे हे मुटकुळे बनवले जातात. दिवे आणि मुटकुळ्यांचा मान आहे. माझ्या आईकडे ना दिवे पाता वगैरे बनवतात. खूप छान महालक्ष्म्या माझ्या माहेरीसुद्धा असतात. माझी खूप इच्छा होती पण विरूची माझी तब्येत ठीक नसल्यामुळंच मी माझ्या माहेरी गेली नव्हते. तर अशा प्रकारे ह्या महालक्ष्म्यांचं आगमन आणि आजचं पूजन होतं. तुम्हाला कसं वाटलं हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि माझीसुद्धा बघा आता संध्याकाळी ना खूप मुसळधार पाऊस झाला आणि त्यानंतर सूर्य उगवला होता. तर इथे ना आम्ही दोघांनी अगोदर आरती केली आणि नंतर सगळ्यांनी घरातल्या आरत्यासुद्धा केलेल्या होत्या. सगळ्यांना थोडा वेळ आरतीचं ताट हे हातामध्ये दिलेलं होतं. महालक्ष्मीच्या पूजनाचा ना आज 6 वाजेपर्यंतच टायमिंग होता. त्यामुळे आम्ही बरोबर 5:30 वाजता पूजेला लागलेलो होतो. अशा प्रकारे पूजा आरती झाली आणि 5 आरत्या म्हटल्या जातात आमच्याकडे. तुमच्याकडे किती आरत्या म्हटल्या जातात महालक्ष्मीच्या हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आणि आमच्या दोघा मायलेकीचं ना इथं फोटो सेशन चाललेलं होतं. त्यातच ना अचानक एवढा मुसळधार पाऊस व्हायला लागला. तुम्ही पाहू शकता की मस्त पावसाचे थेंब ना पडत होते आणि खूप छान वातावरण झालेलं होतं. पूर्ण ना अंधारही झाला नव्हता आणि पूर्ण दिवसही नव्हता. त्यानंतर ना आमच्या शेजारीच होते त्यांच्याकडे सुद्धा बोलवलेले होते. खूप सुंदर अमरावती पॅटर्नचा जो होता मुखवटा तो त्यांनी बसवलेला होता. एवढा सुंदर साडा आणि त्यांनी डेकोरेशनसुद्धा खूप सुंदर केलेलं होतं. नैवेद्य तुम्ही बघू शकता. त्यांनी किती सुंदर पद्धतीने मांडणीसुद्धा केलेली होती. मला तर
खूप जास्त आवडलेले होते आणि जे छोटे-छोटे बाळ असतात ना, ते सुद्धा खूप क्यूट दिसत होते आणि लाइटिंग वगैरे ना, मला तर एवढं खूप जास्त त्यांच्या महालक्ष्मी आवडलेल्या होत्या आणि प्रसन्न ना, साक्षामध्ये महालक्ष्मी बसली आहे असं वाटायचं मला. तर तुम्हाला कसं वाटतं आजचा व्हिडिओ बघून नक्कीच मला कमेंट करा आणि तुम्हाला कुठले व्हिडिओ आवडतात हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका. तर नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर बघा सुवासिनी आम्ही बसलेलो होतो. मी आणि अजून एक होता ताई. तर अशा प्रकारचा हा सगळा मेन्यू होता जेवणामध्ये.